नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात घातलाय। एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले असा दावा नाईकांनी केलाय। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये धूसफूस दिसून येत आहे। पालघरमधील दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या भूमिपूजन वेळी ते बोलत होते। लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, पण ज्यांना ती लागलेली आहे त्यांना ती योग्यरित्या टिकवली पाहिजे असा टोलाही नाईकांनी शिंदेंना लगावलाय। राज्यात खरीप हंगामापासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाणांची विक्री साथी पोर्टलद्वारे करणे शासनाने बंधनकारक केले। त्यावर बियाणे व खत विक्रीसाठी साथी पोर्टलची गरज का असा प्रश्न निर्माण झालाय। पेरणी हंगामाच्या काळात बनावट व कालबाह्य बियाणे व खते विक्री करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्या जाते। या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी साथी पोर्टलची सक्ती करण्यात आली आहे। मात्र त्यानंतरही विक्रेत्यांकडून नियम भंग केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत। पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत। अपघात आणि कायदा मोडणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। काल रात्रीच असाच एक गंभीर अपघात पुण्यात घडलाय। या अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे। वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या वाहनाला थेट एका मद्यधुंद चालकानं जोरदार धडक दिली। एसीचा स्फोट झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात गडगी नगर मध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आलाय। एअर कंडिशनरचा स्फोट झाल्यामुळे 40 वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने 15 डब्यांचा लोकल फेऱ्या वाढवण्यात वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 5 आणि 6च्या विस्ताराने काम सुरू झाले असून त्याच्या पूर्णत्वासाठी डिसेंबरची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। यामुळे सध्या धावत असलेल्या 15 डब्बा लोकल फेऱ्या वर्षाअखेर दुप्पट होणार आहेत। धीम्या मार्गावरही 15 डब्बा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी 34 रेल्वे स्थानकात फलाट विस्ताराचे रेल्वेचे नियोजन आहे। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राज्यातील पक्ष संघटना उभी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने भाजपाला मोठा धक्का दिला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वडवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। पद्माकर वडवी यांनी गत वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। मात्र वर्षभरातच त्यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाकडून आर्वी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणारे तसेच काटोल येथे टँगो चार्ली सैन्य प्रशिक्षण केंद्र चालविणारे जयकुमार बेलखडे यांचा नवा कारनामा पुढे आला आहे। त्यांनी सीआरपीएफ मध्ये नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवित काटोल आणि परिसरातील युवकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याचा आरोप फसवणूक झालेल्या युवकांनी गुरुवारी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत केला। यंदा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला दिरंगाईचे सलाईन लावले गेल्याने एमबीबीएस, दंत वैद्यकीय, आयुष व होमिओपॅथिकच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या पूर्णत्वाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। केंद्रीय कोट्यातील पहिल्या फेरीचा निकाल 7 वेळा वेळापत्रक लांबणीवर टाकून अखेर 3 दिवसांपूर्वी जाहीर झाला। सर्व फेऱ्या पूर्ण होऊन प्रवेश प्रक्रिया संपण्यास अजून बराच कालावधी लागणार आहे। नागपुरातून दुचाकी चोरी करून त्यांची मध्य प्रदेशात विक्री करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। एका आरोपीकडून 11 दुचाकी तर दुसऱ्याने विकलेल्या 31 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे। आताच्या राज्य व्यवस्थेत कोणी काय खावे काय खाऊ नये हे ठरवून लोकांच्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। उत्तर कोरियासारखे हुकुमशाही भारतात दिसली तर आश्चर्य वाटायला नको अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।